तर तौसिफ फलंदाजी करतायत. हा बॉल लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी तिथे निर्माण झालेली, परंतु ऐन वेळे फलंदाज क्रिसच्या आतमध्ये रिटर्न झालाय, म्हणजेच काय तर हा बॉल डॉट असेल. पहिला बॉल वाईड आला, तदनंतर ऋतिकचा आणखीन एक आउटसाइड ऑफ स्टंप ठेवलेला बॉल. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय बासिल हमजा 11 संघाकडून प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सलमान आणि तौसिफ. आणि यावेळेस ऋतिक यांच्या माध्यमातून चुकी घडत असताना आपण पाहतोय वेस्ट हाईट बीमर आपल्याला हातळत असताना पाहायला मिळत आहेत ऋतिक. नो बॉल आलाय आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिटचा बॉल फलंदाज तौसिफ स्ट्राइकिंग एंडला असताना आपल्याला पाहायला मिळतील. फ्री हिटचा बॉल फेस करत असताना मोठा फटका लगावण्याची संधी, मोठा फटका लगावण्याचा लायसन्स मात्र इथे तौसिफकडे आहे. हा बॉल संधी होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु संधी निसटली आहे आणि एसटी रक्षक सुद्धा बीट झालेत. सिंगल धाव इथून पुढे कंप्लीट होत असताना आपण पाहतोय सिंगलच्या साह्याने 3 धाव धावफलकावर लागत आहेत. बाईकच्या स्वरूपात ही आलेली धाव 3 धाव धावफलकावर लागत आहेत. 2 चेंडूची सांगता इथून पुढे होत असताना आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हातलत असताना ऋतिक, ज्याने आतापर्यंत 1 वाईड 1 नो असे 2 अतिरिक्त चेंडू टाकलेत आणि 3 धाव खर्च केल्यात. आता मात्र डावकुऱ्या हाताचा फलंदाज सलमान स्ट्राइकिंग एंडला असताना आपल्याला पाहायला मिळेल एक चांगला डावकुऱ्या हाताचा सेन्सिबल बॅट्समॅन. पहिला बॉल फेस करत असताना समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळलाय, तिथे मिड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे, पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या बॉलवर सिंगल मात्र इथून पुढे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉलची खिळी इथून पुढे संपली आहे. 4 धावा खर्च झाल्यात, 3 बॉल येणं बाकी. पॉवर प्लेचं षटक आहे, धावा अपेक्षित आहेत संघाला. बासिल हमजा 11 किंजलोली हा संघ खूप दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झाला. बॅटची कडा तिथे फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले आणि आता चेस सुरू होता आणि चेसमध्ये शेवटी बॉल थांबवण्यात यश मिळालंय. त्या क्षेत्ररक्षकाला सिंगलला डबलमध्ये परिवर्तित केलंय. 6 धावा धावफलकावर लागत आहेत. बॉल बॅटची कडा, चेंडू हवेत आणि विकेटचा पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिला, तौसिफ बॅक टू द पवेलियन. पहा आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल बॅटची कडा घेऊन तिथे गली रिजन मध्ये झेल मात्र इथे कंप्लीट केलाय. त्या फिल्डरने चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा धावफलकावर लागत आहेत. धाव येणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हातलत असताना ऋतिकने आतापर्यंत प्रभावित केलाय. अगदी आपला वेगावर स्वार होत असताना योग्य टप्प्यावर केलेली ती गोलंदाजी आणि त्याचसोबत अगदी
मंत्रमुक्त करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋतिक यांच्या माध्यमातून. विकेट प्राप्त झालाय. 5 चेंडू हातलत असताना 5 धावा खर्च करून एक महत्वपूर्ण विकेट ऋतिक यांनी मिळवली आहे. 6 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कैस. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. बॅटवर बॉल आला नाहीये. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त 6. एक विकेट सुद्धा मिळाली आहे म्हणजे पहिला षटक गेलाय आबिदा 11 चांडवा संघाच्या बाजूने. मॅच चांगली सुरू आहे. अशा स्थितीमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 6 धावा आल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा आले नाही आहेत. धावा करावे लागतील बासिल हमजा 11 संघाला. 2 संघ एका बाजूला आबिदा 11 चांडवा, एका बाजूला बासिल हमजा 11 किजलोली. महाड तालुक्यामधून येत असताना दोन्ही संघ अगदी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जे सातत्याने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. असा बासिल हमजा 11 संघ आणि त्यांच्याच विपक्ष आबिदा 11 हा संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतोय. कैस पहिला बॉल फेस करत असताना निर्धाव चेंडू फेस केलाय. डॉट बॉल खेळून काढलाय. 6 धावा धावफलकावर लागतात. नवीन गोलंदाज फैसल गोलंदाजीसाठी आलेत. पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण कुठेतरी विखुरला गेलाय. पहिला बॉल दुसऱ्या षटकातला. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे जाहिद भाई अंतुले. त्यांच्याकडून चुकी होत नसते. अनेक मागील जर आपण पाहिलं तर 40+ जी क्रिकेटची स्पर्धा रंगलेली ड्रीम्स प्रीमियर लीग त्यामध्ये सुद्धा उच्च दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यांनी मात्र इथे झेल कंप्लीट केली आहे. विकेट क्रमांक 1 तंबूच्या आसऱ्याने परतत असताना आपल्या विकेट क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याने परतत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फैसल बॅक टू द पवेलियन. फैसल आल्या पहिल्याच बॉलवर फैसल याने सलमानची विकेट मिळवली आहे. पहा 6 धावा धावफलकावर लागत असताना 2 विकेट इथं मिळवलेत टीम बासिल हमजा 11 संघाने. टीम आबिदा 11 संघाने आणि बासिल हमजा 11 संघ कुठेतरी आता बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय कारण की धावा येत नाही आहेत आणि अशा स्थितीमध्ये विकेट सुद्धा जात आहेत आणि अशा वेळी पार्टनरशिप बिल्ट होणं फार गरजेचं आहे. बॉल समोरचा बॉल पहा. टर्न पहा. टप्पा पडल्यानंतर अगदी जास्तीचा वळण घेणारा चेंडू राहिलाय परंतु पंच कळवतात इट्स अ वाईट बॉल. बॉल ची क्वालिटी पहा. टर्न जवळ जवळ हातभर फिरणारा हा चेंडू राहिलाय. हा बॉल हळूवार पद्धतीने टाकलेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत कळवतात इट्स अ वाईट बॉल. बासिल हमजा 11 संघ आता म्हणत असेल धावे येत आहेत येत राहू द्या. धावे येणं गरजेचं आहे. ते कशाही येऊ एक्स्ट्राजनी येऊ बॅटनी येऊ किंवा बाईजनी येऊ. हा बॉल खोलातला बॉल. पंच कळवतात इट्स अ नो बॉल. ओव्हर रनअप मध्ये नॅपकिन कुठेतरी सरकली होती आणि त्या कारणाने पंच कळवतात इट्स अ नो बॉल. फैसल कुठेतरी आता चांगला चेंडू हाताळलेला परंतु पंचांनी तो नो घोषित केलाय. 9 धावा धावफलकावर आहेत. फ्री हिटचा बॉल. उघडा डोले पहा नीट. येणारा हा बॉल फ्री हिट परंतु हाही बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर डिलिव्हर्ड केलाय. आणखीन एक वेळेला पंच गोलंदाजाला दंडित करतील. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. एक अतिरिक्तची धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल टीम
बासिल हमजा 11 संघाला 10 धावा धावफलकावर लागलेत. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. अशा स्थितीमध्ये कैस आणि आतिफ याला जबाबदारी पूर्ण फलंदाजी करणं गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल, या बॉलला उडवलाय लॉंग लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे. फ्री हिटच्या बॉलवर येणारा हा मोठा प्रहार, चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. पहा पायावरचा बॉल, त्याला गुडघा वाकवत असताना उडवला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार आलाय. कुठेतरी किंजलोली संघ बासिल हमजा 11 किंजलोली संघाला कमबॅक करत असताना, फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. याही वेळेला लेट कट केला बॅटची कडा, बॉल नाही थांबणार. क्षेत्ररक्षक आणि बॉल मधली रेस बॉलनी जिंकली आहे. आणखीन एकदा सलगचा दुसरा चौकार आलाय आतिफच्या बॅटमधून. धाव यायला सुरुवात झालेत. 18 ऑन दी बोर्ड. 2 चेंडू झालेत, 18 धावा धावफलकावर लागलेत. कुठेतरी आता बासिल हमजा 11 किंजलोली संघाचा खेमा आता खुश दिसत आहे आपल्याला, कारण की धाव येणं सुरू झालेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या, दुसऱ्या षटकातल्या 3 बॉलवरच 12 झाल्यात, म्हणजे 18 धावा धावफलकावर लागल्यात. 3 बॉल 18 धावा धावफलकावर लागलेत. हा बॉल फ्लायटेड डिलिव्हरी, पॅट्सवर आदळणारा बॉल. लेग बिफोर द विकेटची अपील होती, परंतु ती अपील फेटाळली आहे, कारण की लेग बिफोर द विकेट पद्धतीचा विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला गेला नाही आहे. आणि लेग बाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 19 धावा धावफलकावर लागत आहेत. 4 चेंडूची खेळी इथून पुढे समाप्तीत आले आहे, संपुष्टात आले आहे, आणि 2 बॉल बाकी आहे त्या षटकातले. धावा आले त्या षटकामध्ये तब्बल 12. काय स्ट्रायकिंग एंडला असतील. बॉल फेस करत असताना लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथं पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जाहिद बाय त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या साह्याने 20 धावा धावफलकावर लागत आहेत. शेवटचा एक बॉल. पार्टनरशिप बिल्ड करायची आहे हे जाणून घेतलंय दोन्ही फलंदाजांनी, आणि अशा स्थितीमध्ये सिंगल डबलवर जास्तीचा प्रभाव आपल्याला पडत असताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वळण घेणारा राहिलाय. अगदी जास्तीची फिरकी प्राप्त झाली गोलंदाजी करत असणारे गोलंदाज फैसल याला, आणि लगेचच वाईटसाठीची अपील केली आहे. थर्ड DRS नाही घेतलाय ना, ओके. 21 धावा धावफलकावर लागले. शेवटचा एक बॉल. हा बॉल एक कटर पद्धतीचा चेंडू, याही बॉलवर वाईड आलाय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर लागत आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे, आणि तो डिलिव्हर करण्याच्या आधी 2 एक्स्ट्राज आपल्याला स्कोर कार्ड मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. फैसल आतापर्यंत कुठेतरी महागडे ठरत असताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा बॉल, बॅटवर नेट आला नाही. लॉंग चेज आहे, तिथे झेल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडस कुठेतरी दूर राहिले क्षेत्ररक्षक. प्रयत्न मात्र चांगला होता. जवळ या ओव्हरचा आपण ॲनालिसिस पाहिलं ना, तर 12 बॉल डिलिव्हर्ड केलेले आहेत, त्यामधून 6 बॉल एक्स्ट्राज आहेत. पंच टायमर जर आपण पाहिलं तर 8:44 हे मॅच सुरू झालेली, आणि आता 14 मिनिटं झालेत. 2 षटकांना आपण 14 मिनिटाचा वेळ इथे खर्च केलाय. बॉलिंग करत असताना टीम अबिदा 11 चांडवा संघाने 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं संपवायची आहेत, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला एक अतिरिक्त प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. तिसरा षटक
षटकातला हा पहिला बॉल बाहेर ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल जाहीद बाय गोलंदाजीसाठी येत असताना आपण पाहतोय आणि त्यांनी पहिलाच बॉल डॉट डिलिव्हर्ड केलाय. पहा एक्सपिरियन्स खेळाडू अगदी 40+ स्पर्धांमध्ये सातत्याने आपली चांगली कामगिरी पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि ते जाहीद बाय यांनी आपल्या एक्सपिरियन्सचा पुरेपूर वापर केलाय आणि जो फलंदाज आतिफ आतापर्यंत चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता त्याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. फर्निचर डिस्ट्रॉयड, विकेटचं पतन. पहा विकेट आलाय मैदानाच्या आतमध्ये. आतिफ याला परतावा लागलाय मैदानाच्या बाहेर. बोल्ड या स्वरूपात फलंदाज आतिफ हे बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज जुनैद पालेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट नंबर 5 पहिला बॉल फेस करत असताना बॅटची कडा फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि जुनैद यांना सुद्धा परतावा लागतंय मैदानाच्या बाहेर. जाहीद बाय अंतुले पहा सलगच्या 2 बॉलवर 2 विकेट्स मिळवल्यात. अगदी आपल्या एक्सपिरियन्सचा आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचललाय आणि त्या एक्सपिरियन्सची धार वापरत असताना एक्सपिरियन्सचा तोफखाना सध्याच्या स्थितीला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाहीद बाय अंतुले 2 बॉलवर 2 विकेट्स आलेत. ऑन हॅट्रिक फैजान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा मागच्या षटकामध्ये विकेट्स आले नव्हते, चांगली पार्टनरशिप तिथं बिल्ड झालेली, परंतु एक चुकीचा फटका तदनंतर आलेला तो विकेट आणि कुठेतरी आता टीम किंग्जलोईल संघ बॅकफुटला पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट, पॅड्सवर बॉल आदळल्यानंतर बॉल निघून गेलाय डीप. थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे आलाय हा संजीवनी नशिबाचा चौकार. पुढचा बॉल आणखीन एकदा स्वीट शीटचा प्रयत्न, परंतु या वेळेला मात्र पंच कळवतायत इट्स अ व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. DRS ची मागणी आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग करत असताना टीम अबिदा 11 सांडव संघाच्या माध्यमातून. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 28 धावा धावफलकावर लागत आहे. 4 चेंडूची खेळी मात्र इथे संपली आहे. जाहीद बाय ज्यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली, त्यांच्या मागील 2 बॉलवर 5 धावा आल्यात. पुढचा बॉल आणखीन एक लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, याही वेळेला स्विच हिटचा प्रयत्न असफल ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय. शेवटचा 1 बॉल बाकी 3ऱ्या षटकातला. फैजान याने पहिल्या बॉलवर चौकार जरूर खेळून काढलाय, परंतु जाहीद बाय कमबॅक कसा करावा हे त्यांना नक्कीच माहित आहे आणि कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचा 1 बॉल. हा बॉल एस्टनच्या समोरचा बॉल पॅड्सवर आदळलाय. तदनंतर दोन्ही फलंदाजांनी सिंगल कंप्लीट केले आहे. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की चांगला
गॅदर आपल्याला पाहायला मिळाला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. षटकाची समाप्ती आपण पाहतोय. 29 धावा धावफलकावर लागत आहेत आणि इथे 3 षटका हाताळण्यासाठी 20 मिनिटाची कालावधी इथे घेतलेली आहे. 20 मिनिटं लावलेले आहेत 3 षटका हाताळण्यासाठी. म्हणजेच काय तर 15 मिनिटाचं कालावधी आपल्यासाठी दिले गेलं होतं, त्यामध्ये 3 षटका संपवायचे होते, परंतु 20 मिनिटं लावले आहेत हे 3 षटका हाताळण्यासाठी. म्हणजेच काय तर शेवटच्या ओव्हरमध्ये फिल्डिंग करत असताना टीम आविदा 11 चांडवा संघाला पॅनलाइज केला जाईल. एक अतिरिक्त प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. शेवटचा षटक कोणता गोलंदाजी मार्कवर येईल. स्लॉग ओव्हर हाताळण्याकरिता तारिक. पहिला बॉल हा ही स्विचिटचा प्रयत्न, आणखीन एकदा प्रयत्न सफल ठरलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय सलगच्या 4थ्या वेळी फैजान याने स्विचिटचा प्रयत्न केलाय. एक पहिल्या बॉलवर त्यांना यश प्राप्त झाला, परंतु तदनंतर जो ते प्रयत्न करतायत ना ते असफलच ठरतायत. पुढचा बॉल या वेळेला खेळून काढलाय, तिथे प्रोटेक्शन आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. पहा स्विचिटचा प्रयत्न केला, पहिल्या बॉलवर बॉल डॉट आला, तदनंतर कुठेतरी सफल होत असताना या बॉलला इम्प्रोवायझिंग करत असताना खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल नीट नाही आला बॅटवर, परंतु एवढा नीट आला की बॉल सीमारेषा गाठू शकतो. परंतु यावेळेला कॅचची संधी तिथे निर्माण झालेली. बॅटची कडा तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते, झेल कंप्लीट करू शकले नाही आहेत. सिंगल इथून पुढे सुद्धा कंप्लीट होत असताना आपण पाहतोय 34 धावा धावफलकावर लागल्यात. 3 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 3 बॉल पहिल्या सत्रातले. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 34 धावा धावफलकावर लागल्यात. धावा आले नाही आहेत पुरेसे धावा जेवढे करायचे होते, जेवढ्या धावांचा टार्गेट सेट करायचा होता, जो प्लॅनिंग होता तो प्लॅनिंग कुठेतरी विस्कटत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि टीम आबिदा 11 चांडवा संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा बॉल, त्या बॉलला खेळून काढलाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू नाही थांबणार, निघून जाईल. याही वेळेला सीमारेषा पार. चौकार. पहा शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची वरची कडा आणि बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. तारिक जे आतापर्यंत कुठेतरी महागडे ठरत आहेत. 4 बॉलवर तब्बल 9 धावा त्याने सुद्धा खर्च केल्यात. शेवटचा षटक हातलत असताना, स्लॉग ओव्हर हातलत असताना शेवटचे 2 बॉल 38 धावा धावफलकावर लागलेत. शेवटच्या 2 बॉलवर जर एक मोठा फटका आला ना तर मॅचमध्ये चांगलं टार्गेट सेट करू शकेल टीम बासिल हमजा 11 संघ, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुढचा बॉल हाही बॉल शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा बॉल, या बॉलला फेकून देण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी अंपायर्स रिव्ह्यू व्हाईट बॉलसाठी. ओके, शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा बॉल, अगदी लॉलीपॉप बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ते कनेक्ट करू शकले नाहीत. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. 39 धावफलकावर लागतात. धाव यायला सुरुवात झाली. शेवटच्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. तारिक कुठेतरी महागडे ठरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅस त्यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. अबोव दी हाईट हा वाईड आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये.
इट्स अ व्हाईट बॉल. 39 धाव फलकावर लागत असताना आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल. कैस यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. या वेळेला त्या चेंडूला खेळून काढले कव्हरच्या दिशेने. हाही बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार येत असताना आपण पाहतोय कैस यांच्या बॅटमधून. कैस याला जास्तीची स्ट्राईक मिळालेली नाहीये, परंतु ज्या ज्या वेळे त्याला स्ट्राईक मिळाल्या त्याचा प्रयत्न मोठा फटका खेळण्याचाच आहे. या अनुषंगाने फलंदाजी करत असताना आपल्याला कैस पाहायला मिळत आहेत. कुठेतरी एक जास्त वेळ दौडवण्याकरिता लागलेली ती पेनल्टी आणि त्या पेनल्टीचा फायदा पुरेपूर आपल्याला बासिल हमजा 11 संघाला साठी पाहायला मिळतोय. अबिदा 11 चांडवा संघाला कुठेतरी तो महागडा ठरतोय. शेवटचा बॉल. 2 लागोपाठचे चौकार जरूर आले आहेत, परंतु शेवटचा एक बॉल बाकी आहे. हा एक बॉल ठरवेल की दुसऱ्या फेरीत फलंदाजी करत असताना अबिदा 11 चांडवा संघासाठी किती धावांचा टार्गेट सेट होईल आणि बासिल हमजा 11 संघाला किती धावा रोखावे लागतील हे मात्र शेवटच्या बॉलवर निर्भर आहे. शेवटचा एक बॉल. 43 धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एक कुठेतरी महागडे ठरत आहेत या मॅच मध्ये. कैस ज्यांच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार आलेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे चौथ्या षटकातला. फिल्डिंग मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा वाईडिश लॉंग ऑफला थोडासा वाईडिश घेण्यात आलाय. वाईडिश लॉंग ऑन सुद्धा तिथे तैनात आहे. एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. शेवटचा बॉल. बॅटची कडा. तिथे सिंगल मात्र इथून पुढे कंप्लीट होत असताना आपण पाहतोय दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. दुहेरीच्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. सिंगलच्या साह्याने 44 धाव फलकावर लागत असताना आपण पाहतोय 45 धावांचा एक उच्चांक. एक चांगला फायटिंग टोटल उभारलाय तो टीम बासिल हमजा 11 संघाने टीम अबिदा 11 चांडवा संघासमोर. सामना नक्कीच चांगला रंगणार आहे. पहिलं सत्र आपला संपुष्टात आलाय. दुसऱ्या सत्र मात्र काहीच वेळात सुरू होईल, ज्यामध्ये आपल्याला टीम अबिदा 11 चांडवा फलंदाजी करत असताना पाहायला मिळतील आणि त्यांच्याच विपक्षातली टीम बासिल हमजा 11 किंजलोली संघ ही गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा 44 धावफलकावर लागले गेलेल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये. 45चा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम अबिदा 11 चांडवा संघ. पहा ही स्पर्धा आपण पाहत आहात. एक दर्जेदार एक भव्य दिव्य स्पर्धा, ज्या स्पर्धांनी अनेकांची मनं मात्र खेचून घेतली आहेत आपल्याकडे. ज्या स्पर्धेमध्ये अनेक संघ खेळण्यासाठी उत्सुक असतात. दरवर्षी होणारी ही स्पर्धा सालाबादप्रमाणे याही वर्षी 5वा पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन येत आहेत. उमर 11 मसला आयोजित ही डे नाईट स्वरूपातली क्रिकेट स्पर्धा आणि ग्राउंड मुसद्दिक इनामदार ग्राउंड सावरचा हा मैदान, ज्या मैदानावर अनेक मोठमोठे स्पर्धा आपल्या भेटीला सातत्याने येत असतात. म्हणजेच काय तर मसल्यातील क्रिकेटची ही जननी म्हणून जाणली जाणारी ही खेळपट्टी ही हा ग्राउंड आणि त्या ग्राउंडवर सध्याच्या स्थितीला आपण सर्व अनुभवत आहात. उमर 11 मसला आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा 5वा सीझन आहे. थोडंसं काहीतरी नवं पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं असेल तर अंडर एजचे जे लॉट्स होते ते आपल्याला पाहायला मिळालेले. तदनंतर दुसऱ्या दिवशी आणि या आजच्या शेवटच्या दिवशी विलेज टू विलेजच्या जे 24 टीम्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये. शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवसात आपल्याला समजेल की उमर 11 मसला आयोजित या स्पर्धेमध्ये 5व्या पर्वामध्ये कोणता संघ आपला नाव या चमचमात्या ट्रॉफीवर कोरेल, कोणता संघ घेऊन जाईल सीझन 5 ची ही चमकती ट्रॉफी.
त्यासाठी जगदोजहद सुरू आहे, त्यासाठी संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सर्व संघ लढतायत, झुंजतायत, एकामेकाविरुद्ध भिडतायत या स्पर्धेमध्ये विजयी होण्यासाठी, ही स्पर्धा आपली नावी करण्यासाठी. आणि त्याच मधली ही एक मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. पहिल्या सत्राचा खेळ तर इथून पुढे संपुष्टात आलाय. 45 धावांचा एक फायटिंग टोटल इथं उभारलाय. चला, यानंतर होणारा सामना ईसा अफसा 11 म्हसळा आणि त्यांच्याच विपक्षात खामगाव संघ. हे दोन संघ दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला एकामेकांच्या विरोधात लढत असताना पाहायला मिळतील. एका बाजूला ईसा अफसा 11 म्हसळा आणि त्यांच्याच विपक्षात दुसरी टीम जी असेल ती खामगावची. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45चा पाठलाग करायचा आहे. अशा स्थितीमध्ये सेन्सिबल क्रिकेट सोबत प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स हे अपेक्षित आहेत. धाव येणं अपेक्षित आहे. धावफलकावर 44 धावा लागल्यात पहिल्या सत्रामध्ये. 45चा पाठलाग करत असताना सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फैसल आणि त्यांच्याच सोबत जाहिद बयानतुले. आणि गोलंदाजी मार्कवर किंजलोली एक्सप्रेस अगदी आपल्या वेगाने, आपल्या अचूक टप्प्याने अनेक फलंदाजांना जागेवर चित्त केलाय. असा जुनेद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. किंजलोली संघाला बिलॉंग करत असताना चांगला क्रिकेट सातत्याने खेळलाय असं जुनेद. आणि त्यांच्याच विपक्षात फैसल आणि जाहिद बाय अंतुले. मॅचला सुरुवात दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला दाखवली आहे सीमारेषा. पहिल्याच बॉलवर हा आलाय फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. हा बॉल, खोळातला बॉल अगदी जकडून पकडून ठेवला या बॉलवर. डॉट बॉलची सांगत होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक तेरी तो एक मेरी. दुसऱ्या बॉलवर मात्र कमबॅक पाहायला मिळतोय जुने त्यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर षटकार जरूर लगावला परंतु तदनंतर लगेचच जागेवर बांधून ठेवला फलंदाज झाला. पुढचा बॉल, हा बॉल स्विच हिट लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरलाय. फलंदाजासोबत यष्टीरक्षक सुद्धा बीट झालेत आणि या वेळेला डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलाय व्हाईटसाठी. आमचं पंच आमच्याकडे वळत आहेत आणि कळवत आहेत DRS घेतला गेलाय. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय व्हाईट बॉलसाठी. चला, खामगाव संघ टॉससाठी यायचा आहे. टीम खामगाव. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. अबिदा 11 सांडव सिंगल. यापुढे रिव्ह्यू भेटणार नाहीये, याची मात्र दक्षता घ्यायची आहे. बरोबर. 7 धावा दाफलकावर लागत आहेत. जाहिद बायंतुले स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. स्कूप करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट आलाय फेस करत असताना जाहिद बायंतुले. 7 धावा दाफलकावर लागल्यात. 44 धावा आणि 45चा पाठलाग करायचा आहे. 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 4 वर 7 बनल्यात. जुनेदने पहिला बॉल चुकीचा हाताळलेला परंतु तदनंतर कमबॅक दर्शवणारी गोलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल, बॉल पॅडवरचा बॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंच आमच्याकडे वळतायत, कलवतायत इट्स अ वाईट बॉल. पंजा आलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये.
कुठेतरी गोलंदाजाने चुकी केली, अगदी इंच बाय इंच हा बॉल एस्टनना लागता लागता राहिला आणि बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. यष्टीरक्षकाला हुलकवून देत असताना चौकार आलाय. 12 धावा धावफलकावर लागतायत. जुने जे आतापर्यंत 3 बॉल त्यांनी चांगले हाताळले, या वेळेला मात्र त्यांना बाउंड्री आलेली आहे. वाईट +4 एकूण 5 धावा पंजा आलाय. यानंतरचा बॉल आपल्या सर्वांच्या समोर. शेवटचे 2 बॉल पॉवर प्लेचा षटक, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. हा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. अगदी सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जाहिद भाई अंतुले यांच्या माध्यमातून पाहिलं जेवढे धाव पहिल्या ओव्हरमध्ये येणं अपेक्षित आहेत तेवढी धावं मात्र धावफलकावर लागत आहेत. मग मोठा फटका का खेळायचा. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा ठरलाय. सिंगल आली आहे. एका धावेच्या साह्याने 13 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय 5 चेंडूची संगत इथून पुढे होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. हा बॉल हवेत आहे आणि या बॉलला पाठवलाय सडक पे लगने वाला एक कडक स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. फैसलच्या बॅट मधून आलेला हा भव्य दिव्य लांब पल्ल्याचा षटकार. पहा स्ट्रोक पहा, ताकदीचा पुरेपूर वापर, टायमिंग आणि पॉवर इथे मात्र प्रॉपर मॅच झाली आणि तो कनेक्शन पहा. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा आल्यात. 19 धावा पहिल्या षटकामध्ये लागल्यात. म्हणजेच काय तर येणारे 18 बॉल आता बाकी असतील आणि धावांची गरज असेल 26. हमजा बासिल 11 संघ कुठेतरी बॅकफुटला सापडलाय, कारण की स्ट्राईक बॉलर जुनेद पालेकर जो सातत्याने आपल्या संघासाठी चांगला परफॉर्मन्स करत असतो तो मात्र इथे कुठेतरी महागडा ठरलाय. नवीन गोलंदाज सलमान मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक गोलंदाज ज्याने अनेक वेळेला आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलाय असा आपल्याला पाहायला मिळतोय. फैसल गोलंदाजीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा षटक संपलाय आणि सलमान गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरे षटक हाताळण्याकरिता 18 बॉल 26 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल घेऊन जाहिद भाई ऑन स्ट्राईक. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग कमी झाला त्या बॉलचा आणि सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जो पेस प्रिडिक्ट केलेला, जो पेस एक्सपेक्ट केलेला फलंदाज जाहिद भाई यांनी, त्या पेसला मात्र बॉल आला नाही आहे. थोडासा स्लो बॉल आलेला. तदनंतर फलंदाज पूर्णपणे चुकतायत, पूर्णपणे स्तब्ध राहत आहेत आपल्या जागेवर. डॉट बॉल आलाय. सलमान याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपला संघ अडचणीत आहे, संघाला बाहेर काढायचा आहे, परंतु यावेळेला जाहिद भाई अंतुले सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिली धाव कंप्लीट झाल्या. दुहेरीसाठी लगेचच वळले होते, परंतु सिंगलवर समाधान मानावं लागेल. पहा काय घडतंय. बॉल बॅटची कडा. या वेळेला मोठा मासा गळाला लागलाय. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. फैसल याला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. सलमान ज्यासाठी आलेले मैदानाच्या आतमध्ये तो काम त्यांनी चोख पार पाडलाय आणि विकेट मिळवून दिलाय. पार्टनरशिप ब्रेक केली आहे आणि यानंतर होणारा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना जसं प्रत्येक स्पर्धांमध्ये एक ना एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जसं की रायगड वर्सेस ठाणे, तसंच रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस बेस्ट ऑफ रायगड आपल्याला पाहायला मिळालेली. आणि या वेळेला आपल्या सर्वांच्या भेटीला आणखीन एक एक्झिबिशन मॅच या स्पर्धेमधील पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल अली 11 आणि त्यांचाच विवक्षित संघ मॅनेजमेंटचा असेल. धावा धावफलकावर लागतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
तारिक दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 बॉल 25 ची आवश्यकता. सलमान याने या मॅच मध्ये प्रभावित केलाय. पहिला बॉल डॉट हाताळला, तदनंतर सिंगल आणि या बॉलवर विकेट प्राप्त केलाय. पुढचा बॉल 15 मध्ये 25 ची आवश्यकता. बॉल हवेत. याही बॉलवर विकेटचा चान्स तिथे क्रिएट झालाय आणि तो चान्स स्वीकारलाय. आणखीन एक सलगचा दुसरा विकेट आलाय. कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये टीम बासिल हमजा 11 संघाचा, कारण की 2 बॉलवर सलगचे 2 विकेट्स आले आहेत. म्हणजेच काय तर तारिक आणि फैसल याला मैदानाच्या बाहेर परतावलाय. चला अली 11 आणि मॅनेजमेंट दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. पहा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत SA स्पोर्ट्सचे CEO, SA स्पोर्ट्सचे सर्वा शुएब बाय अंतुले मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. आता SA चे बॅट पदार्पण करत असताना स्वतःचं नाव अनेक बॅट मॅन्युफॅक्चरिंगचा त्यांचा जो काम आहे, बॅट्स त्यांच्या अनेक मोठमोठे प्लेयर्स त्यांचे बॅट वापरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तेच शुएब बाय अंतुले सध्याच्या स्थितीला आजच्या या मॅचमध्ये आबिदा 11 चांडवे संघाकडून खेळी करत असताना पाहायला मिळतील. म्हणजेच काय तर संघ कुठेतरी अडचणीत आहे. अशा वेळी त्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शुएब बाय अंतुले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 बॉल 25 ची आवश्यकता. सलमान यांनी प्रभावित केले आतापर्यंत. शेवटचे 2 बॉल चांगले हाताळणं फार गरजेचं आहे जरी हे मॅच मध्ये इन राहायचं असेल तर टीम. आणि या वेळेला दांडी गुल विकेटचं पतन. हॅट्रिक नंबर 2 ऑफ दिस टुर्नामेंट. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमधली. गोलंदाजी जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजीसाठी. धाव खर्च केले फक्त आणि फक्त 3 विकेट्स महत्वपूर्ण मिळवलेत. काय गोलंदाजी केले या पठ्ठ्याने. ज्यासाठी गोलंदाजीसाठी आणलं गेलेलं त्या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या स्थितीला सलमान यांच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिली हॅट्रिक जर आपण पाहिली तर मुशीरबाई खानदेशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपल्याला सलमान यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणजेच काय तर सलग 3 बॉलवर 3 विकेट्स मिळवल्यात. ज्या वेळी पार्टनरशिप बिल्ड होत होती अशा वेळेस 3 महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेवटचा बॉल. याही बॉलवर फलंदाजाला कोणताही चान्स नाहीये. परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल डॉट आलाय. काय गोलंदाजी राहिली आहे. एक षटक हातल्यात असताना फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करून 3 महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. अगदी सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक. सलमान यांनी आपल्या करिअर मधला सर्वश्रेष्ठ षटक मात्र या मैदानामध्ये हाताळलाय. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करत असताना 3 मौल्यवान 3 महत्वपूर्ण विकेट्स इथे प्राप्त केलेत. आणि कुठेतरी आता मॅचच्या इंटरेस्टिंग मोडवर येत असताना आपल्याला पाहायला मिळते पहिला षटक जेव्हा संपुष्टात आलेला ना 19 धाव त्या षटकामध्ये आलेली आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेले ते 3 विकेट्स आणि इकॉनॉमिकल बॉलिंग परफॉर्मन्स आणि त्याच्या साह्याने इथे टीम बासिल हमजा 11 संघाचा इथे कुठे ना कुठे कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचमध्ये कुठे ना कुठे आपल्याला ते या मॅचमध्ये पुन्हा एकदा परतत असताना पाहायला मिळत आहेत. आदिबा 11 चांडवे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा कुठे ना कुठेतरी आता बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय टीम आदिबा 11 चांडवा संघ. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
अरबाज सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल अगदी वेगवान राहिलाय, परंतु पंच वळतायत आणि आम्हाला कळवतायत इट्स अ नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेली हे एक धाव. काय घडतंय मॅच मध्ये? अरबाज आले आणि अरबाजने पहिला बॉल एक्स्ट्रा हाताळलाय. जाहिद बायंतुले स्ट्राईक वर असतील फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी. पहा या मॅच मध्ये काय घडतंय. कधी वाटतोय मॅच चाललाय बासिल 11 हमजा संघाच्या बाजूने आणि कधी चाललाय टॉस अबिदा 11 चांडवा संघाच्या बाजूने. बॉल स्टेप आउट होत असताना खेळण्याचा प्रयत्न. फ्रीडचा बॉल असेल इथे. झेल मात्र ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. फ्री हिटचा बॉल होता. सिंगल धाव मात्र इथून पुढे कंप्लीट होत असताना आपण पाहतोय एकेरी धावीच्या साह्याने 22 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय. यानंतर येणारे 11 बॉल 23 ची आवश्यकता. वॉट अ मॅच. अगदी चांगल्या खेळाचा प्रात्यक्षिक दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळतोय. कारण की या मॅच मध्ये दोन्ही संघ संघर्ष करतायत. अगदी आपल्याला जिंकायचं आहे. जिंकायचेच नाहीये तर या ट्रॉफीवर नाव कोरायचं आहे. चांगला खेळ करायचा आहे. यासाठी कुठेतरी आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. यावेळेला वेगात आढळलेला बॉल शरीरावर आदळल्यानंतर सिंगल मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे एक्झिबिशन मॅचचा टॉस होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सुफियान भाई काझी यांच्या माध्यमातून. एका बाजूला रायगड, एका बाजूला मसला, एका बाजूला रेस्ट ऑफ इंडियाचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहा मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. 10 बॉल 22 ची गरज. कोणताही संघ इथे मॅच सोडायला तयार नाहीये. शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल पर्यंत जाईल की काय ही मॅच. या वेळेला वेग 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 आणि भन्नाट वेग. पंच आपला सॉफ्ट सिग्नल काय आहे? डॉट बॉल ना? अंपायरचा DRS असेल. ओके. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच. पहा कधी इकडे तर कधी तिकडे. कधी चांडव्याच्या बाजूने तर कधी किंजलोलच्या बाजूने. पहा काय मॅच होते. पुढचा बॉल. हा बॉल लेग साईडच्या दिशेने केलून काढलाय. फ्लॅट अँड फ्युरियस. ढगात लाइटिंग आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर सीमा रेषेच्या पलीकडे षटकार येत असताना पाहायला मिळतोय. षटकाराने कुठेतरी थोडासा प्रेशर इथे कमी झाला असेल. टीम फलंदाजी करत असताना आदिबा 11 चांडवे संघाचा बासिल 11 हमजा संघ कुठेतरी आता थोडासा कॉन्फिडन्स लूज करत असताना पाहायला मिळतील. कारण की षटकार आलाय. 8 बॉल 16 ची आवश्यकता. अजूनही इथून मॅच दूर आहे, परंतु धावा होऊ शकतात. प्रयत्न प्रयत्न आणि फक्त प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये, तरच या मॅच मध्ये काही ना काही चांगलं होईल. गोलंदाजी करत असणारी टीम बासिल हमजा 11 संघाचा. पुढचा बॉल. हा बॉल सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. काय मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला षटकार आलेला त्या वेळेला कुठे ना कुठे वाटलेलं की टीम चांडवे 11 टीम आदिबा 11 चांडवे संघ कुठे ना कुठे कमबॅक करत असताना पाहायला मिळतील, परंतु तदनंतर आलेला हा डॉट बॉल आणि सर्व प्लेयर्सची दगदग वाढवणारा हा बॉल राहिलाय. ही मॅच पहा
इंटरेस्टिंग मोडवर जात असताना पाहायला मिळते. 7 बॉल 16 ची आवश्यकता. पुन्हा एकदा अरबाज. कोलातला बॉल समोरच्या दिशेने ऑलिंग कार्पेट खेळून काढले. तिथे प्रोटेक्शन होता. सिंगल धाव इथून पुढे कंप्लीट झालेली आहे. या बॉलवर सुद्धा सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव फलकावर धावा 30 लागत असताना आपण पाहतोय. या षटकामध्ये तब्बल 10 धावा आल्या. येणारे 6 बॉल 15 ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. अगदी लो स्कोरिंग थ्रिलर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि पंच आपल्यापर्यंत एक महत्त्वपूर्ण सूचना इथं पोचवली जात आहे की या इनिंगची जेव्हा सुरुवात झालेली, या इनिंगला या 3 षटकांना संपवण्यासाठी तब्बल 19 मिनिटांची कालावधी इथे घेतली गेलेली आहे. त्यासाठी फिल्डिंग करत असणाऱ्या टीमला इथे कुठे ना कुठेतरी पॅनलाइज केलं जाईल. म्हणजेच काय तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे फलंदाजी करत असणारे टीम आदिबा 11 संघाला पेनलाइज केला गेलेला, त्याच प्रकारची पेनल्टी मात्र बासिल हमजा 11 संघाला सुद्धा केला जातोय. शेवटचा षटक. तौसिफ आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल इम्प्रोवाइज करत असताना खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पंचांनी डॉट दिलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येत आहेत. धाव येणं गरजेचं आहे. जाहिद बांतुले यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, परंतु कुठेतरी त्या बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा पुढचा बॉल. हा बॉल खोलातला बॉल समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट खेळून काढले. सिंगलला दुहेरी मध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आपण पाहतोय. बॉल बॅटची कडा. बॉल हवेत. विकेटचा चान्स. आणि या वेळेला झेल मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट आल्या. टीम बासिल हमजा 11 संघ आता कुठेतरी खुश आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा ज्या वेळेला कमी लागलेल्या ना, त्यावेळेला कुठेतरी निराशा आपल्याला पाहायला मिळालेली त्या क्षेत्ररक्षकांच्या चेहऱ्यावर. परंतु तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेली ती हॅट्रिक आणि पूर्णपणे कमबॅक आपल्याला करत असताना पाहायला मिळतोय बासिल हमजा 11 हा संघ. काय खेळ राहिलाय या संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिकंदरला मात्र इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. हा बॉल डॉट आलाय. हा बॉल डॉट आलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. जिथे 18 बॉलवर 26 ची गरज होती, ती मॅच आता 2 बॉल 14 वर येऊन टेपली आहे. काय घडलंय या मॅच मध्ये. कुठेतरी लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला आदिबा 11 सांडवे संघाचा आणि पूर्णपणे कमबॅक केलाय.
आणि ह्या मॅचचा नक्कीच जर मॅच टर्निंग पॉइंट कोणता असेल ना तर तो दुसरा षटक सलमानने हाताळलेला तो षटक अगदी गोलंदाजीने आपल्या प्रभावी केला, हॅट्रिक संपादित केली. तदनंतरची ती एक धावाचा तो षटक आणि ती गोलंदाजी पूर्णपणे कमबॅक आपल्याला पाहायला मिळाले या मॅच मध्ये. शेवटचे 2 बॉल, 14 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. शेवटचे 2 बॉल, 14 ची आवश्यकता. सिकंदर ऑन स्ट्राइक. या वेळेला ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल. काय घडतंय या मॅच मध्ये? 2 मध्ये 14 ची आवश्यकता असताना हा आलेला वाईड. आणखीन एक जर अवांतर आला तर हे मॅच मात्र इंटरेस्टिंग होईल, कारण की क्रिकेट आहे, अशक्य असा काहीच नाहीये. शेवटचे 2 बॉल, 14 ची आवश्यकता, 13 ची आवश्यकता. 2 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. 2 बॉल 13 ची आवश्यकता. सिकंदर ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तौसिफ. फटका हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल मात्र इथून पुढे कंप्लीट होईल. आणखीन एका विकेटचं पतन. आता फक्त आणि फक्त जणू काही औपचारिकता शिल्लक राहिलेली या मॅच मध्ये. विकेट प्राप्त झालाय. गोलंदाजी करत असताना बासिल हमजा 11 संघाला. शेवटचा 1 बॉल, 13 ची आवश्यकता असेल. शेवटचा 1 बॉल, 13 ची आवश्यकता. हा बॉल या बॉलवर हा बॉल मात्र डॉट आलाय आणि अशा रीतीने टीम बासिल हमजा 11 संघ या मॅच मध्ये विजय ठरतोय. काय खेळ राहिलाय या टीमचा. अगदी जिथे लो स्कोर डिफेंड करायचा होता अशा स्थितीमध्ये चांगल्या दर्जेची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. टीम